नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत। बाळाला सर्दी, कफ, खोकला असेल तर तो लवकर कमी होण्यासाठी बाळाचा दिवसभराचा दिनक्रम, आहार, बाळाची झोप, अंघोळ, मसाज कसा असावा, त्यासोबतच आपण काय प्रभावी उपाय करू शकतो, म्हणजे 1-2 दिवसामध्येच बाळाला लवकर आराम पडेल आणि सर्दी, कफ, खोकला खूप लवकर कमी व्हायला मदत होईल। याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका। हिवाळ्यातील थंड वातावरणामुळे बाळाला सर्दी, कफ होणं साहजिक आहे। सर्दी आणि कफ जास्त प्रमाणात वाढू नये म्हणून त्वरित औषधोपचार घेणं आणि सोबतीनं आयुर्वेदिक उपचार घेणं गरजेचं आहे। बाळाला सर्दी, कफ असताना योग्य काळजी घेतली तर लवकर कमी होण्यासाठी मदत होते। बाळाला जर सर्दी, खोकला, कफासोबत ताप, उलटी, जुलाब, शरीरावरती पुरळ येणं किंवा सलग काही दिवसापर्यंत ताप कमी न होणं, असे त्रास, श्वसनास त्रास होणं असे त्रास दिसून येत असतील तर त्वरित डॉक्टरांना भेटून प्रत्यक्ष तपासणी करून घेणं गरजेचं आहे। हिवाळ्यामध्ये मुलांना सर्दी, कफ होऊ नये यासाठी आहार, दिनक्रम याबद्दल आज आपण माहिती पाहूया। काही वेळा सर्दी आणि कफामुळे काही गंभीर आजारही होऊ शकतात, त्यामुळे लहान मुलांचं डॉक्टरांच्या सल्ल्याने लसीकरण करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून कुठलंही व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन, निमोनिया, फ्लू असे त्रास लहान मुलांना होणार नाहीत आणि सर्दी, कफ, खोकला ही लवकर कमी व्हायला मदत होईल। हिवाळ्यामध्ये सकाळी उठल्यानंतर मुलांना कोमट पाणी पिण्यास द्या। कोमट पाण्यामुळे पोट सहज साफ व्हायला मदत होते। लहान मुलांना सर्दी, कफ झाला असेल तर कमी होण्यासाठीही कोमट पाण्यामुळे मदत होते। हिवाळ्यामध्ये बाळाला नियमित सकाळी मध देणंही खूप फायदेशीर ठरतं। हिवाळ्यात लहान मुलांना सर्दी, कफ होऊ नये किंवा झाल्यास कमी करण्यासाठी हळदीचं दूध, ड्रायफ्रूट, केशर, जायफळ, वेलची घातलेलं दूध कोमट करून देऊ शकतो। सकाळी बाळाला दररोज कोवळ्या उन्हात शेकवा, त्यामुळेही सर्दी, कफ कमी व्हायला मदत होते, बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि इतरही बरेचसे फायदे होतात। बाळाचं दूध पिऊन झाल्यानंतर आणि थोडा वेळ कोवळ्या उन्हामध्ये खेळून झाल्यानंतर वेळ येते नाश्त्याची। लहान बाळाला सर्दी, कफ, खोकला कमी प्रमाणात जातो। अशा वेळी बाळाला चटपटीत, खमंग आणि बाळाला खूप आवडतील, ऊर्जा देतील असेच पदार्थ द्या। नाश्त्यामध्ये आपण थालीपीठ, पॅनकेक, खीर, पोहे, उपमा, शिरा, चटपटीत खिचडी देऊ शकतो। बाळाला थंडी आहे किंवा सर्दी, कफ आहे म्हणून मसाज आणि अंघोळ घालणं टाळू नका। सकाळच्या वातावरणातील थंडी कमी झाल्यानंतर म्हणजे साधारण 11-12च्या नंतर बाळाला छान मसाज आणि अंघोळ घालू शकता। बाळाला मसाज आणि अंघोळ घालत असताना थंड हवा किंवा वारा बाळाकडे येणार नाही याची काळजी घ्या। बाळाला हिवाळ्यासाठी बनवलेलं कोमट तेलाने मसाज करा। बाळाचा मसाज झाल्यानंतर अंघोळ घाला। अंघोळीसाठी कोमट पाणी वापरा। पाणी खूप गरम असेल तर थंडीमुळे कोरड्या झालेल्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं। अंघोळीनंतर शरीर कोरडं करून मॉइश्चरायझर लावून पूर्ण शरीर झाकेल असे कपडे घाला, जेणेकरून बाळाला थंडी लागणार नाही आणि अंघोळीनंतर बाळ याची काळजी घ्या। बाळाला जेवणानंतर सर्दीसाठी डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर देणं गरजेचं आहे। आपण जे घरी चाटण किंवा काढा बनवतो, हे काढे किंवा चाटणही बाळाला दिवसातून 2 वेळा औषधांसोबत देऊ शकता। यामुळे कुठलेही साईड इफेक्ट होत नाहीत आणि सर्दी, कफ, खोकला लवकर कमी होण्यास मदत होते। छान गरम वातावरणात बाळाची झोप झाल्यानंतर वेळ होते दुपारची जेवणाची। जेवणात बाळाला आवडेल असे पदार्थ असावे। आहार पचायला हलका आणि ऊर्जा देणारा असावा। जेवणात कमी तेलकट, कमी आंबट, कमी मसालेदार, ताजे घरी बनवलेले गरम पदार्थ द्या। बाळाला सर्दी, कफामुळे आहार जास्त घ्यावासा वाटत नाही, अशा वेळी लहान मुलांना खीर स्वरूपात, पातळ मॅश केलेले पदार्थ किंवा शिऱ्याच्या स्वरूपात, उपम्याच्या स्वरूपात देऊ शकता। लहान मुलांना सर्दी, कफ असताना सूप देणं खूप फायदेशीर ठरतं। दुपारचं जेवण झाल्यानंतर बाळाला वेपरपचा मसाज करा, तसेच ओव्याचा शेक आणि ओव्याची धुरीही तुम्ही देऊ शकता। धुरी दिल्यानंतर बाळाला गरम पांघरूणमध्ये झोपू द्या। वेपरपचा मसाज आणि धुरी शेक घेऊन झोपल्यानंतर बाळाची सर्दी, कफ, खोकला बऱ्यापैकी कमी झालेला आपल्या लक्षात येईल। बाळाची झोप झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी तुम्ही बाळाला हळदीच्या दुधाचा काढाही देऊ शकता। हे वेगवेगळे चाटण, काढे कसे बनवावे याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता। बाळ आजारी आहे म्हणून त्याला घरात बसून ठेवणं किंवा बाहेर खेळायला जाऊ न देणं असे प्रकार करू नका। बाहेर जाताना बाळाला पूर्ण कपडे, कानटोपी, मास्क, हातमोजे, पायमोजे घाला। बाळाला बाहेर नेत असताना खूप थंडीची वेळ नसावी। सायंकाळी 4 ते 5 वाजता थोडंसं ऊन असताना बाळाला खेळण्यासाठी थोड्या वेळासाठी तुम्ही बाहेर घेऊन जाऊ शकता। बाळाला संध्याकाळी कोमट पाणी आणि मध किंवा दालचिनी, मिरी आणि मधाचे चाटण द्या।
संध्याकाळच्या जेवणामध्येही बाळा आवडीने पोटभर खाईल असे पदार्थ द्या, कारण सर्दी कापामुळे बाळाला काही खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे बाळाला जे पदार्थ आवडत असतील ते पदार्थ अशा वेळी देणं गरजेचं आहे. अन्यथा बाळ पुरेसा आहार घेणार नाही आणि त्यामुळे अधिकच अशक्तपणा वाढून बाळ जास्त आजारी पडू शकतं. बाळाचे संध्याकाळचे जेवण झाल्यानंतर झोपण्यापूर्वी वेपरपचा मसाज, ओव्याची किंवा पाण्याची वाफ देऊन झोपवा. बाळाचा दिवसभराच्या रुटीनमध्ये कोणत्याही एक प्रकारचा काढा दिवसातून 2 वेळा बाळाच्या वयानुसार आणि एक चाटण दिवसातून 2 वेळा बाळाच्या वयानुसार आपण चाटवू शकता. बाळाला सर्दी कफ असताना दिवसभर बाळ पोटभर जेवेल आणि छान झोपेल याची काळजी घ्या. बाळाला मसाज, शेक, वाफ देणं या गोष्टी समाविष्ट करा. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार आणि कोणताही एक काढा आणि एक चाटण दिवसातून 2 वेळा बाळाच्या वयानुसार द्या. बाळाचा दिवसभर असा दिनक्रम ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत बाळाची सर्दी, कफ, खोकला 60 ते 70% कमी झालेला आपल्या लक्षात येईल. परत दुसऱ्याच दिवशी हे रुटीन फॉलो करून तुम्ही लवकरात लवकर बाळाचा सर्दी, कफ, खोकला कमी करू शकता. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल, मदत करणारा ठरला असेल. बाळाला हिवाळ्यामध्ये कशी काळजी घ्यावी, वेगवेगळे काढे, चाटण कसे बनवावे याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती दिलेल्या आय बटनमध्ये याची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही हे व्हिडिओज पाहू शकता. परत भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.